संत जगनाडे महाराज यांच्या 401व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर या संस्थेचे नामांतरण कौन्सिलचे उद्घाटन करताना माननीय मुख्यमंत्री या प्रसंगी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, माननीय श्री मंगलप्रभात लोढा मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता विभाग, माननीय श्री कृष्णा खोपडे आमदार विधानसभा पूर्व नागपूर, माजी खासदार रामदासजी तडस, इतर मान्यवर समाजातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या माननीय अपर सचिव मनीषा वर्मा मॅडम, संचालक माधवी सरदेशमुख मॅडम, सहसंचालक सूर्यवंशी साहेब, सहसंचालक देवतळी साहेब, संस्थेच्या उपसंचालिका सौ श्वेता कुलकर्णी मॅडम, जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी श्री ठाकरे साहेब, उपप्राचार्या पंडिले मॅडम व विभागातील सर्व अधिकारीगण या प्रसंगी उपस्थित होते। संस्थेला संत जगनाडे महाराज यांचे नाव देण्याची भूमिका संकल्पना ही माननीय मंत्री मंगलप्रभात लोढा यांची होती आणि यासाठी माननीय आमदार कृष्णाजी खोपडे, महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे आणि स्वतः माननीय मुख्यमंत्री यांनी आग्रह धरला। त्या प्रसंगी विचार व्यक्त करताना माननीय मुख्यमंत्री यांना मानवंदना अर्पित करतो। आज ज्यांचं नाव या ITIला आपण देतो आहोत ते संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना देखील या ठिकाणी नमन करतो आणि आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी, कौशल्य विकास विभागाचे मंत्री ज्यांच्या संकल्पनेतून हा सोहळा या ठिकाणी घडतोय ते मंगलप्रभात लोढाजी, श्री कृष्णा खोपडेजी, रामदासजी तडस, शेखरभाऊ सावरबांदे, श्रीमती मनीषा वर्मा, श्रीमती माधवी सरदेशमुख, श्रीमती श्वेताली कुलकर्णी या ठिकाणी उपस्थित सर्व शासकीय तंत्रनिकेतनचे अध्यापक आणि विद्यार्थी भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाचा सोहळा आहे की आपल्या शासकीय तंत्रनिकेतनला आज संताजी महाराज जगनाडे यांचं नाव आपण दिलेलं आहे। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्राची ओळख ही भक्ती संप्रदायामुळे आहे, ही वारकरी संप्रदायामुळे आहे। ज्या वारकरी संप्रदायाने या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र एक केला, जातीपातीच्या भिंती या तोडून टाकल्या, उच्च नीच हा भाव संपवला आणि संपूर्ण मनुष्यांना एकत्रित करून
भक्तीच्या मार्गाने नेण्याचं काम हे आपल्या वारकरी संप्रदायाने केलं. आणि आपण असं म्हणतो की ज्ञानेश्वर माऊलींनी याचा पायवा खोदला आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज हे या विचाराचे कळस झाले. पण खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकाराम महाराजांचे जे विचार आहेत ते विचार आपल्यापर्यंत पोचले ते संताजी महाराज जगनाडे यांच्यामुळे. कारण ज्यावेळेस काही रूढीवादी लोकांनी संत तुकाराम महाराजांची गाथा ही वाहून टाकली होती आणि तो विचारांचा झरा आमच्यापर्यंत कसा पोचेल असा प्रश्न निर्माण झाला होता, त्यावेळी ती गाथा वाचवण्याचं, ती पुन्हा आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम हे संताजी महाराज जगनाडे यांनी केलं. आणि म्हणूनच या सगळ्या संतांच्या मांदियाळीमध्ये संताजी महाराजांचं जे कार्य आहे हे अतिशय मोठं अशा प्रकारचं कार्य, समाजामध्ये जागृती आणायची, भक्तिभाव निर्माण करायचा, समाजातली मनुष्यता जागृत करायची, अशा प्रकारचं जे कार्य त्यांनी केलं आहे. आणि म्हणूनच या सगळ्या आमच्या वारकरी संतांचं कार्य जे आजही अतिशय सुप्रस्तुत आहे, काल सुसह्य अशा प्रकारचे जे आहे, अशा प्रकारचे कार्य पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याकरता आपल्या विभागाने मंगलजींच्या नेतृत्वात हा निर्णय केला की महापुरुषांची नावं ही शासकीय तंत्रनिकेतनला दिली पाहिजेत. आणि त्यात कृष्णाजी असतील, बावनकुळेजी असतील, आम्ही सगळ्यांनी त्यांना आग्रह केला की नागपूरचं हे जे शासकीय तंत्रनिकेतन आहे याला संताजी महाराज जगनाडे यांचं नाव द्यावं. आणि त्याला मान्यता मिळाली आणि आज हा नामकरण सोहळा आपण या ठिकाणी पार पाडलाय. आपल्या कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून शासकीय तंत्रनिकेतन आपले जे आहेत याच्यामध्ये आधुनिकता आणण्याचा प्रयत्न झालाय. संविधानाचे मंदिर आपण त्या ठिकाणी तयार केले आहेत, नवनवीन कोर्सेस आपण त्या ठिकाणी आणले आहेत, नवीन तंत्रज्ञान त्या ठिकाणी आणलंय. मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री सोबत शासकीय तंत्रनिकेतन यांचं कोलॅबरेशन झालं पाहिजे आणि जे काही इंडस्ट्रीला हवं आहे अशा प्रकारचं मनुष्यबळ हे आपल्याला तयार करता आलं पाहिजे. या दृष्टीने अतिशय चांगले निर्णय हे आपल्या कौशल्य विकास विभागाने घेतले आहेत. त्यामुळे निश्चितच आमचे जे तरुण आहेत जे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस करतील त्यांना रोजगार देखील मिळेल आणि कुशल मनुष्यबळामध्ये ते देखील मोठ्या प्रमाणात भर टाकतील. आणि म्हणूनच या शासकीय तंत्रनिकेतनच्या सर्व जे आमचे अध्यापक आहेत त्यांचं, डायरेक्टर आणि सर्व इन्स्ट्रक्टर्स सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. सर्व आमच्या युवा मित्रांना जे या ठिकाणी शिकतायत, आमच्या भगिनी आणि बंधूंना मनपूर्वक शुभेच्छा देतो.